बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक आचार्य चतुरसेन लिखित कादंबरी गोली. मराठी अनुवाद सौ अस्मिता कुलकर्णी. प्रकरण 11. 24 लाख वार्षिक तनख्याची ती रियासत होती. 11 तोफांची सलामी आणि महाराजाधिराजांना राजाचा किताब होता. संपूर्ण लव्याजम्यासह राजांचं नाव 2 ओळीत मावायचं. परंतु मी जर तिथे त्यांच्या 5 अक्षरी नावाचा देखील उच्चार करून आपल्यासमोर त्यांचं नाव सांगू शकत नाही, तिथं ह्या एवढ्या लांबलचक आणि निरर्थक उपाधीचं वर्णन करण्यानं काय साध्य होणार आहे? आणि त्याची तशी आवश्यकता तरी काय? इंग्रज बहादरांची हीच तर कल्पकता होती. राजा उमराव लोक इंग्रजांना मोठमोठ्या मेजवान्या देत, भल्या मोठ्या देणग्या देत आणि त्या बदल्यात त्यांच्या नावाच्या मागे पुढे 4-2 इंग्रजी शब्दांच्या फुटकळ शेपट्या तेवढ्या लावल्या जात. या बिरुदावलीवरच हे राजे उमराव खुश असायचे. ज्या प्रकारे ते आपल्या किमती वस्त्रांवर हिरे माणके जडवून घेत असत आणि खुश होत असत, तसंच हेही. ना या बिरुदावलीचा त्यांना काही लाभ होता, ना रत्नमानकं जडावलेल्या वस्त्रांपासून. दोन्हीमुळे ते हास्यास्पद तेवढे ठरत, कारण जेव्हा पाहिजे तेव्हा हे इंग्रज त्यांचे कान उपटत असत. इंग्रजांच्या पाळीव कुत्र्यांपेक्षा काही त्यांची परिस्थिती चांगली नव्हती, कारण त्यांचा हा सगळा डामडाऊल शान शौकत इंग्रज बहादुरांच्या कृपेवर तर अवलंबून होता. त्यांच्या कृपेच्या भिकेवर हे खोट्या रुबाबात जगत होते. हिरे माणकं जडवलेली वस्त्र परिधान करायची आणि इंग्रजी शब्दांनी मढवलेल्या नावाची बिरुदावली मिरवत राहायचं. परंतु असंही नव्हतं की सगळेच राजे आणि उमराव दुर्गुणी आणि बिनकामाचे व निरुपयोगी होते. खरं तर त्यांच्यात कितीतरी दुर्लभ गुण देखील होते, पण ते कुठे कुणाच्या खिचगणितीतही नसायचे. आता याच राजेसाहेबांचं घ्या. त्यांचं घाणेरडं बिभत्स रूप तर मी त्या पहिल्या रात्रीच पाहिलं होतं. हळूहळू त्यांच्यातले चांगले गुण देखील मी पाहिले. खूप वेळा त्यांच्या या गुणांमुळे मी प्रभावित झाले होते. कित्येकदा आश्चर्यचकित व्हायची वेळ यायची. बऱ्याचदा मी विचार करायची, ही गोष्ट किती विस्मयकारक आणि अद्भुत आहे की एकाच पुरुषात डुक्कर, सिंह, राजहंस आणि देवदानवांच्या गुणदोषांचा समुच्चय कसा काय अंतर्मुख असू शकतो. पण माझ्या विचार करण्याने काय होणार? खरी वस्तुस्थिती तर अशीच होती. ही रियासत जरी दुसऱ्या दर्जाची होती तरी तिचा मान सन्मान प्रतिष्ठा मात्र मोठी होती. हे घराणं फार प्राचीन तर होतंच, खेरीज अस्सल राजपुतांचं घराणं होतं ते. या घराण्यातील पूर्वजांनी अनेक मोठ्या लढ्या लढल्या होत्या. शौर्य आणि वीरश्रीसाठी हे घराणं इतिहास प्रसिद्ध होतं. आता तर वीरश्रीचं नाव देखील नामशेष झालं होतं. मला नाही वाटत की या महाराजाधिराजांवर म्यानेतून तलवार बाहेर काढायची कधी काळी वेळ आली असेल. हो, पण शिकारीसाठी मात्र बंदूक वापरत होते. शिकारीतील त्यांच्या धाडसाच्या मोठमोठ्या कहाण्या प्रसिद्ध होत्या. राजधानीत बऱ्याच आधुनिक गोष्टींचा समावेश झाला होता. मी इथे आल्यानंतर वीज खिळू लागली, परंतु इथल्या गल्ली बोळातून मात्र आजही तेलाचे दिवेस लागलेले होते. विशेष रस्ते, राजमार्ग लांब रुंद स्वच्छ असायचे, तर गल्लीतील रस्ते मात्र अत्यंत घाणेरडे होते. पाण्याचा निचराच तिथे होत नसे. तिथले लोक बिनधास्तपणे गल्लीतल्या रस्त्यावर मूत्रविसर्जन करायचे, कचरा फेकायचे आणि कहर म्हणजे इथल्या रस्त्यावर पशु देखील मोकाटपणे व स्वच्छंदपणे फिरत असायचे. कबुतरांना दाणा खाण्यासाठी ठिकठिकाणी सोय केलेली होती. मनाने बाजरीचा चारा तेथील लोक कबुतरांना खाऊ घालत होते. त्यांच्या दृष्टीनं हे एक पुण्याचं काम होतं. रस्त्यावर चौकातून हजारो कबुतरांना निर्भयपणे दाणे टिपताना बघणं वास्तविक फारच चमत्कारिक वाटायचं. महाल अतिशय शानदार होता.
रंगमहाल तर संपूर्णपणे मकराना संगमरवराचा बनवला होता. बाकीच्या इमारती देखील मौल्यवान दगडांनी बनवल्या होत्या. ज्या महालात माझी सोय केली होती तो जरी लहान होता तरी सर्वात जास्त तिथेच आधुनिक सोयीसुविधांनी तो सज्ज केलेला होता. किमती विदेशी गालिचे, मोठमोठी मौल्यवान तैलचित्रे, रंगीत बिलोरी आरसे आणि काचेचे फर्निचर, तसेच हंड्या झुंबरे यांनी सजवलेला हा महाल भव्य आणि देखणा बनला होता. हा महाल आत्ताच्या महाराजांनीच बनवला होता. विजेचे दिवे, पंखे आणि इतर सर्व सुखसोयींनी तो परिपूर्ण केला होता. महालाच्या इतर भागाहून तो एक प्रकारे स्वतंत्र असा होता. रंगमहाल मात्र महाराजांच्या पिताजींनी बनवला होता. तो इतका भव्य आणि विशाल होता ज्यात 7 खंड होते. आधुनिक सोयीसुविधांनी हा रंगमहाल सजवण्यासाठी महाराजांच्या पिताजींनी विदेशातून विशेष तज्ज्ञांना बोलावून घेतलं होतं. परंतु त्याची रचना मात्र जुन्या जमान्यातल्या रंगमहालासारखीच होती. अंधारे कक्ष, प्रकाश नसलेल्या खिडक्या आणि नको इतके भव्य आणि शानदार मोठमोठे चौक, मोठाले व्हरांडे, मोठमोठे महराव सर्वत्र होते. हा रंगमहाल खरे तर प्राचीन राजेशाहीची एक निशाणी होती. हिच्या 7 खंडांमध्ये जवळपास 100पेक्षा अधिक खोल्या होत्या, ज्या नेहमीच माणसांनी गजबजलेल्या असत. महालाचा सर्वात शानदार आणि भव्य कक्ष म्हणजे दरबार हॉल होय. वर्षातले 365 दिवस तो रिकामाच असायचा. जेव्हा लाटसाहेब रियासतीच्या भेटीवर यायचे किंवा नव्या राजाचं राज्यारोहण समारंभ असे तेव्हाच तो सजवलेला जायचा. तसं तर विजयादशमीला होणाऱ्या गाठीभेटी मात्र या दरबार हॉलमध्येच घेतल्या जायच्या. त्यासाठीचे गालीचे, खुर्च्या, कोच इत्यादी सर्व काही वेगळं होतं. विजयादशमीचा जलसा मोठ्या थाटात होत असे. भरजरी पोशाख परिधान करून हिऱ्या मोत्यांच्या जडजवाहिरांनी सजून धजून महाराज त्या दिवशी चांदीच्या सिंहासनावर विराजमान व्हायचे आणि खिदमतकार त्यांच्यावर चौऱ्या ढाळायचे. भाट, चारण, वीरगाथा, यशोगाथा गात असत. सरकारी सेवक, कर्मचारी तसेच रियासतीमधील प्रजा महाराजांना नजराना भेट म्हणून पेश करत. महाराज सर्वांना शिरपेच आणि बक्षिसी देत. गाणं बजावणं होई. ठिकठिकाणाहून रंडी भांडं येत असत. गवय्ये आणि कलावंतांना सन्मानपूर्वक आमंत्रित केलेलं असे. नाचगाणी, मुजरा सगळ्याची मोठी धुम्म असे. मग सजवलेल्या हत्तीवरून मिरवणूक निघे. तोफा डागल्या जात. देवीची पूजा होई. रात्रभर पाण्यासारखी दारू वाहत असायची. विजयादशमीचा हा सण खास प्रांतीय सण असायचा, ज्यात रियासतीमधील लहान थोर, अमीर गरीब सर्व थरातील प्रजा आनंदाने सहभागी होत असे. राज्यकारभारात महाराज फारसं लक्ष घालत नसत. हा सर्व कारभार राजाचे दिवाण पाहत असत. त्या काळी रियासतीचे मद्रासकडचे एक विद्वान होते, ज्यांना सरकारने खास आपल्या वतीने पाठवलं होतं. रेसिडेंट साहेबांनी रियासतीत होणाऱ्या फालतूनी अनावश्यक खर्चासंबंधी तसंच त्यासाठीच्या तजवीजचा खलिता बड्या लाटसाहेबांकडे पाठवला होता. AGG, एजंट गव्हर्नर जनरल यांना चौकशीचे आदेश दिले होते. परिणामतः AGGनी या नव्या दिवाणांना या कामगिरीवर पाठवलं होतं. हे दिवाण खरं म्हणजे नावालाच भारतीय होते, पण आपल्या कामात सगळ्याच प्रकारे इंग्रजच होते. अतिशय कडक शिस्तीत त्यांनी रियासतीची व्यवस्था ठेवली होती. महाराजाधिराज देखील त्यांना दबकून असत आणि त्यांच्या कृपादृष्टीची इच्छा धरून असत. तसं पाहिलं तर दिवाणसाहेब हसतमुख होते, पण कुणाच्यात मिळून मिसळून राहणारे नव्हते. फक्त कामाच्याच लोकांना भेटायचं आणि त्यांच्याशी कामासंबंधीच केवळ बोलायचं. त्यामुळे इंग्रज सरकार त्यांच्यावर निहायत खुश होते. त्यांच्या नियंत्रणात असणारी ही रियासत एक प्रकारे इंग्रजांच्याच हुकमतीखाली होती. महाराजांना हात खर्चासाठी एक विशिष्ट ठरलेली रक्कम मिळत असे. महाराजांच्या राणीवशाकडे दिवाण कानाडोळा करत असत. तसंच हा महाराजांच्या वैयक्तिक अख्खेतारीतला मामला आहे असं ते मानत असत. जोपर्यंत रियासतीच्या कारभारात कसलाही व्यत्यय येत नसे तोपर्यंत ते महाराजांच्या कामात कसलीही दखल देत नसत वा ढवळाढवळ करत नसत. अशा प्रकारे राजा आणि दिवाण यांच्यात कोण स्वामी आहे आणि कोण कुणाच्या अधीन आहे
याचा पत्ताच लागत नसे. या व्यवस्थेमुळे महाराजाधिराज देखील एकदम खुश होते. रियासतीच्या कारभाराचं कसलंही झंझट त्यांच्या मागे नव्हतं. त्यामुळं आपलं छान चोखीचं रंगीन आयुष्य जगण्यात त्यांना कसलीही बाधा येत नव्हती. फक्त याच वेळी रेसिडेंट आणि दिवाण यांना या मामल्यात हस्तक्षेप करावा लागला होता, दखल घ्यावी लागली होती. त्यांनी जर हस्तक्षेप केला नसता तर दातांनी नक्कीच संघर्ष केला असता, रक्तपात झाला असता. कुंवरीनं पण या प्रसंगी अतुलनीय धाडस दाखवलं होतं. गोशाची जुनी परंपरा, रिवाज आणि रंगमहालाच्या मर्यादेचं उल्लंघन करून अन्नदातांच्या अनुमतीखेरीजच कुंवरी रेसिडेंटच्या बंगल्यावर जाऊन बेशक धडकली होती. पण त्यांनी दाखवल्या धाडसीपणामुळेच तर हा गुंतू सुटू शकला होता. रेसिडेंट साहेब बहादूर यांना सुहागरात्री सगळी घटना जशी घडली तशी त्यांनी काही न लपवता ऐकवली होती. नशेच्या अंमलाखाली हा प्रमाद घडला अशी कबुली महाराजांनी दिली होती. परंतु कुंवरीनं गडीवर घडलेला प्रसंग देखील त्यांना ऐकवला. कुठून नि कसं, पण कुंवरीला घडलेल्या प्रत्येक प्रसंगाची इत्थंभूत खबर लागली होती. या सगळ्या घटना रेसिडेंट साहेबांना सांगून कुंवरीनं आपलं म्हणणं मांडलं की कोणतीही पत्नी आपल्या सुहाग रात्रीला पतीचं हे असलं दुराचरण कसं काय सहन करू शकेल. यावर रेसिडेंट साहेबांनी कुंवरीचं समर्थन केलं. तिचं म्हणणं आणि सांगणं त्यांना पूर्णतः पटलं. साहेबांच्या पत्नीनं देखील कुंवरीची तळी उचलून धरली आणि जेव्हा कुंवरीनं विनवणी केली की माझी फक्त इतकीच इच्छा आहे की माझ्या मर्जीविरुद्ध महाराजांनी माझ्याजवळ येऊ नये, तेव्हा रेसिडेंट साहेबांनी याबाबतीत लागेल ती मदत करण्याचं वचन कुंवरीला दिलं आणि महाराजाकडूनही तसं लेखी घेतलं. एवढंच नाही तर त्यांनी AJG आणि व्हाईसराय यांना त्यांच्याबाबत अतिशय कडक भाषेत चिठ्ठी लिहिली आणि त्यात चंपाला रंगमहालातून ताबडतोब बाहेर काढावं यावर विशेष जोर दिला होता. परंतु कुंवरीला जेव्हा हे सगळं वाचून दाखवण्यात आलं तेव्हा कुंवरीनं निसंदेहपणे सांगितलं की तिची चंपाविरुद्ध कसलीही तक्रार नाही. आता राजधानीमध्ये घरोघरी कुंवरीचं धाडस आणि माझ्याबरोबरचे महाराजांचे संबंध याचीच चर्चा होऊ लागली. फक्त 2च वेळा महाराजाधिराजांचं दर्शन मला झालं होतं. एकदा गढीत, जेव्हा त्यांचा रुबाब आणि राजपदानं मी भारावून गेले होते, चकित झाले होते. त्यावेळी माझ्यासाठी ते सगळंच अद्भुत, अकल्पित आणि अतर्क्य असंच होतं. याआधी मी कधीही न अनुभवलेलं होतं ते. दुसऱ्यांदा या महालात, तेव्हा माझं मन त्यांच्याबद्दलच्या तिरस्कारानं, वितृष्णेनं आणि घृणेनं भरून गेलं होतं. दोन्ही प्रसंग असे काही अतर्क्य होते की दोन्ही वेळा माझी चेतना जशी मूर्छित झाली होती आणि मी माझीच राहिली नव्हते. परंतु नंतर मात्र मला त्यांच्या गुणदोषांची नीट ओळख झाली. रियासतीकडून महाराजांना दरमहा 30,000 रुपये हातखर्चासाठी मिळत असत आणि एवढंच उत्पन्न त्यांना त्यांच्या वैयक्तिक इस्टेटीतून मिळायचं. मुंबई, कलकत्ता येथे त्यांच्या मालकीच्या कोठ्या होत्या, ज्याचं भाडं त्यांना मिळायचं. अनेक कंपन्यांमध्ये ते भागीदार होते. मुंबई, कलकत्त्याला गेले की मटका बिटका खेळायचे. घोड्यांच्या शर्यतीवर पैसे लावण्याचा शौक त्यांना होता. अशा प्रकारे वर्षाला त्यांना 6 ते 7 लाखांचं उत्पन्न मिळायचं खरं, पण ते सगळं त्यांच्या शाही डामडौल आणि इतमामावर खर्च होऊन जायचे. मला तर पुढे हेही कळलं की ते स्वतः संस्कृत पंडित आणि इंग्रजीचं देखील विद्वान जाणकार होते. 2 वेळा त्यांची विदेशवारी झाली होती. एकदा तर सगळं जग फिरून आले होते. इंग्रजासारखंच अस्खलित इंग्रजीत ते बोलायचे. संस्कृत श्लोकांचा अर्थ उलगडायचे. शेकडो श्लोक त्यांना मुखोद्गत होत. हिंदी कवितांचे ते मर्मज्ञ तर होतेच, खरी स्वतः देखील अतिशय सुंदर कविता रचत असत. जेव्हा ते मजेत असायचे तेव्हा काव्य रचायचे आणि मला ऐकवायचे. मी आल्यानंतर तर दिवस रात्र बहुतांश वेळ ते माझ्या सहवासात असायचे. मला म्हणायचे, तू येण्याआधी मी पंडितांच्या सभेत माझ्या कविता, काव्यरचना ऐकवायचो आणि त्यांची प्रशंसा मिळवायचा प्रयत्न करायचो. पण आता तर तुलाच माझं काव्य ऐकवतो, तुझ्यासाठीच त्या रचतो. तूच तर माझी सरस्वती देवी आहेस, माझी काव्य प्रेरणा आहेस.
तऱ्हेतऱ्हेची तोंड करून पंडित लोक माझ्या काव्यरचनावर स्तुतीपर टीका करत असतात. माझं काव्य ऐकताना तू फक्त हसत माझ्याकडे पाहत असतेस. आणि तुझं तसं पाहणं मला अतिशय भावतं, आवडतं. फार छान वाटतं मला. आता त्या म्हाताऱ्या सुरकुत्यांचं जाळं चेहऱ्यावर असणाऱ्या पंडितांच्या स्तुतीची, प्रशंसेची मला काहीही गरज नाही. तुझ्या रूपानं साक्षात विनाधारी देवी सरस्वती शरदातल्या मेघांप्रमाणे उज्ज्वल शुभ्र शोभाधारी शरदेंदुमुखी माझ्यासमोर उभी आहे ना, माझी काव्यरचना ऐकायला. असंच काहीतरी ते बोलत राहायचे आणि मी काळतोंडी हे सगळं ऐकून ऐकून मला एक प्रकारची सुखाची धुंदीच चढायची. कुणाला तरी एवढ्या मोठ्या राजाच्या तोंडून अशा स्तुती सुमनांची बरसात कधी ऐकायला मिळाली असेल का? खास करून कोणत्याही गोलीला, एका यत्किंचित दासीला? ऐकताना मी कधीच थकत नव्हते, कंटाळत नव्हते. असं वाटायचं की फक्त हेच आणि हेच राजाकडून सतत ऐकत राहावं. त्यामुळे राजा खूप म्हणजे खूप प्रसन्न व्हायचे. संगीतात देखील ते पारंगत होते. सतार, मृदंग आणि इसराज, सारंगी आणि सतारीची वैशिष्ट्ये एकत्र करून तयार केलेलं वाद्य इसराज, ही वाद्य ते अतिशय कौशल्यानं व लिलिया वाजवत असत. मोठमोठे कलाकार त्यांच्यासमोर कान पकडायचे. मेघगर्जने समान त्यांच्या आलापी असत, ज्यामुळे वातावरणात भूकंप निर्माण व्हायचे. एक गुणवानच दुसऱ्या गुणवानाची कदर करतो हे मात्र खरं. म्हणून तर बडे बडे गुणी कलावंत दूर दूरहून येऊन इथे आपली कला सादर करायचे. आठवड्यावर मैफली होत राहायच्या. मग राजाकडून भरपूर पुरस्कार, बक्षिसी घेऊन राजाचा जय जयकार करत ही मंडळी विदा व्हायची. राजा कदरदान जसे होते तसेच दानशूरही होते. मुक्त हस्ते याचकांना दान देत असत. कुठलाही विद्वान कवी त्यांच्यासमोर आला तर कमीत कमी 5,000 मोहरा तरी इनाम म्हणून द्यायचेच. सतार या वाद्यामध्ये त्यांनी काही खास सुधारणा केल्या होत्या. संगीतावर त्यांनी एक शास्त्रशुद्ध ग्रंथ देखील रचला होता आणि आपल्या मित्रपरिवाराला तो ग्रंथ ते भेट म्हणून देत असत. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. आपल्या हाताने उत्तमोत्तम खाद्यपेय बनवणं आणि त्यानिमित्तानं दोस्तांना खिलवणं, यात त्यांना प्रचंड आनंद मिळायचा. आणि आता तर जवळपास त्यांच्या सगळ्याच दोस्तांचं स्थान मी पटकावलं होतं. ते मला खिलवायचे नाहीत, तर मला नैवेद्य दाखवायचे. जसा भक्त देवी देवतांना नैवेद्य दाखवतो ना, तसं. तऱ्हेतऱ्हेची पक्वानं बनवण्याचा त्यांचा शौक इतका वाढला होता की कधीकधी त्यांचा सगळा दिवस याच कामात निघून जाई. त्यांच्या या सगळ्या गोष्टीमुळे मी अधिकच धीट होत चालले होते. माझी लायकीच मी विसरून गेले होते. कधीकधी भयंकर चुका करून बसायची मी. माझ्यावर क्वचितच ते रागावायचे. पण जेव्हा रागावायचे तेव्हा मात्र माझी खैर नसायची. पुढे मी सांगणारच आहे की इथे येऊन मला एक आठवडा देखील झाला नाही तो त्यांनी कशाप्रकारे माझी चामडी लोळवली होती. शिकारीचा त्यांचा शौक काही वेगळाच होता. हातात बंदूक घेऊन ते थेट वाघासमोरच जाऊन उभे राहायचे. इतका अचूक नेम की क्वचितच तो कधी चुकला असेल. रंगमहालातील सर्व व्हरांडे आणि त्यांची बैठकीची जागा त्यांनी मारलेल्या व शिकार केलेल्या वाघ, चित्ते, गेंडे, जंगली म्हशी आणि मगरींची डोकी आणि त्यांच्या कमावलेल्या कातड्यांनीच भरून गेले होते. मोठमोठे इंग्रज अधिकारी त्यांच्याबरोबर केवळ शिकारीपुरतीच दोस्ताना राखून होते. वा रे वा इंग्रज बेट्यांनो, दोस्ती मैत्री तिथल्या तिथे तेवढ्यापुरतीच. पण महाराजांची गय मात्र ते कधीही करत नव्हते. बारीक बारीक गोष्टींनी त्यांना जखडून ठेवलेलं होतं. त्यांच्यावर धाक ठेवून होते. खरं तर महाराजांचं अन्न ते खात होते आणि त्यांच्यावरच डोळे वटारून बघत देखील होते. पण राजांना मात्र त्यांची फारशी पर्वा नव्हती. इंग्रजांसारखा साहेबी पोशाख करून इंग्रजांसोबत अस्खलित इंग्रजीत भाषण करायचे तेव्हा कोण म्हणेल की त्यांच्यात एक अस्सल भारतीय दडलेला आहे, तर दुसरा पराक्रमी इंग्रज. महाराज पैरम वैष्णव होते. श्रीजी ही त्यांची इष्टदेवता होती. त्यांचं कुलदैवत होतं. प्रातःकाळी ते बराचसा वेळ पूजा अर्चा करण्यात घालवत असत.
परंतु खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र वैष्णव मुळीच नव्हते. पक्के मांसाहारी होते महाराज. राजाच्या रसोईखेरीज त्यांचा वेगळा बावर्चीखाना होता, जिथे 2 मुस्लिम आणि फ्रान्सिसी ख्रिश्चन बावर्ची खानसामा तऱ्हेतऱ्हेचे व्यंजन बनवत असत. जसे ते प्रचंड रागीट आणि तापट होते, तेवढेच ते दयाळू देखील होते. त्यांचा राग फार लवकर निवळायचा, शांत व्हायचा. त्यावेळी मात्र ते एकदम कणवाळू आणि मृदू व्हायचे. बऱ्याचदा त्यांचे डोळे भरून यायचे. कधीकधी तर आत्मपीडेने ते फारच विकल होऊन जायचे. त्यांच्या दयाळूपणाच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध होत्या. माझ्यासारख्या अभागिनीसाठी तर त्यांनी दयेचा सागरच प्रवाहित केला होता, वाहू दिला होता. कधी कधी ते इतक्या एखाद्या गरीब शेळीप्रमाणे अतिशय साधे, शांत आणि आज्ञाधारक व्हायचे. परंतु जेव्हा अटीतटीला यायचे, एखाद्या हट्टाला पेटायचे, तेव्हा ब्रह्मदेव सुद्धा त्यांना त्यापासून परावृत्त करू शकत नसे. आमचे अन्नदाता हे असेच तर होते, अद्भुत, ज्यांच्याबरोबर मी माझ्या आयुष्याची 21 वर्षे घालवली. होय, 21 वर्ष. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.